पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरातून एक गंभीर प्रकार समोर आला आहे। विकास कामाबाबत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। रावेत परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विजेची समस्या सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 8 जुलै 2026 रोजी खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रावेत येथील MSCB कार्यालयात आले होते। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश दिलीप शिंदे पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना रावेतमधील वीज समस्येबाबत प्रश्न विचारला। गेल्या 15 वर्षापासून आपण या भागाचे प्रतिनिधित्व करत आहात, तरीही रावेतला MSCBचे स्वतंत्र सबस्टेशन का झाले नाही, असा प्रश्न महेश शिंदे पाटील यांनी विचारला। मात्र हा प्रश्न विचारल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी तू कोण विचारणार असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यानंतर नगरसेवक निलेश तरस यांनी महेश शिंदे पाटील यांना जबरदस्तीने बाजूला नेऊन तुला बघून घेऊ असा तुझा कार्यक्रम करेल असे शब्दात जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेप्रकरणी महेश शिंदे पाटील यांनी रावेत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीमध्ये संबंधिताविरोधात भारतीय न्याय संहितेतील नमूद कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांनाही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना विकास कामाबाबत प्रश्न विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे। प्रश्न विचारल्यानंतर धमकी मिळत असेल तर सामान्य माणसाने आवाज कसा उठवायचा, असा सवाल महेश शिंदे पाटील यांनी उपस्थित केला आहे। या घटनेचा जाहीर निषेध करत पोलिसांनी तात्काळ FIR नोंदवून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी आणि तक्रारदारांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित लोकप्रतिनिधींची बाजू अद्याप समोर आलेली नाही। त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल।